आगम्याला तुमची कैसी आगम्याला तुमची वरंगताला मी काय वर्णू शेष तोई क्षमना कैसी आगम्याला तुमची वरंगताला मी काय मी काय वर्णो जिथे शेष सुद्धा थकून जातो तो जिव्हा तो झाला त्याची जीभ चिरली मधातून भगवंताचं वर्णन करत असताना तो भगवंताचं वर्णन करू शकत नाही असा भगवान गोपाल कृष्ण त्या गोकुळामध्ये दिसमास वाढतो आनंद आलेला आहे गोकुळामध्ये आणि गोकुळातल्या लोकांनी गोकुळ सजवलेलं आहे कसं सजवलं गुढिया तोरणी करती कथा गाती ही गाणी कथा करतात गायन करतायत आनंदोत्सव साजरा करतायत रांगोळ्या काढतायत माऊल्या त्या गोकुळामध्ये कृष्णाच्या आगमनानं इतक्या आनंदित झाल्या की गोकुळामध्ये आनंदी आनंद निर्माण झाला आणि म्हणून संत भिका बाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात आनंदाची आला नंदाची आनंदाची आला नंदाची आनंदाची आला नंदाची केशव मुरारी नाम याचे ज्याच्या खेळण्याने खेळ नष्ट झाले ब्रह्मादिक आले पायापाशी भगवान गोपाल कृष्ण हा आनंद रूपानं त्या गोकुळामध्ये आला गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झाला भगवंताचं खेळणं बागडणं भगवंताचं हसणं भगवंताचं बोलणं भगवंताच्या बाललीळा सगळ्या गोप गोपींना आवडायला लागल्या आणि भगवान गोपाल कृष्ण अल्पावधीमध्येच त्या गोकुळामध्ये इतके प्रसिद्ध झाले इतके लाडके झाले की कोणी यावं भगवंताला उचलावं कडेवर घ्यावं फिरावं अख्ख्या गावामध्ये फिरावं आणि आनंद त्यांना वाटावा म्हणजे आनंद कडेवर बसला गोपिकांच्या काय भाग्यवान आहेत गोपिका नाही ज्या गोपिकांच्या कडेवरती आनंद बसलेला आहे आणि आनंदाला कडेवर घेऊन गोपी आनंदानं त्या गोकुळामध्ये फिरताय आनंद वाटताय नाही का असा तो आनंद त्या गोकुळामध्ये आलेला आहे आणि सगळ्यांना आनंदून गेलेला आहे किती आनंद आहे त्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा आनंद आहे म्हटले कोणाच्या भगवंताच्या कसा आनंद आहे संत ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे ते म्हणतात आनंदाचे डोही आनंद आनंदाचे डोही आनंद
खरंच आनंदी आहे त्याचं जीवन. त्याच्या जीवनाकडे बघत असताना भगवंत कधीच रडले नाही, कधीच रडले नाही. त्या गोकुळामध्ये दिसमासा चंद्रकलेप्रमाणे भगवंत वाढतायत आणि भगवंताच्या भविष्याचं जातक वर्णन करण्यासाठी त्या ठिकाणी गर्गमुनी आले. गर्गमुनींनी भगवंताचं नामकरण केलं, नाव ठेवलं कन्हैया कान्हा कृष्ण. भगवंताचं नामकरण केलं अनेक नावानं, ज्याला जे आवडेल त्या नावानं गोपिका त्याला बोलवत होत्या. गोपिकाच्या गळ्याचा ताईत झालेला आहे भगवंत. कोणालाही आवडतो, लहान लेकरू कोणालाही आवडतं नाही का, तसं भगवंत हे कुणालाही आवडायला गेलेलं आणि त्या भगवंताचं गोकुळामध्ये विहार सुरू झाला. या गोकुळामध्ये भगवंत आनंदानं खेळत होते, खेळक्रीडा करत होते. ते गोकुळ जे आहे त्या गोकुळामध्ये सर्वांना भगवंत आपला आनंद देतात. आपल्या वागण्यानं, आपल्या बोलण्यानं, आपल्या चालण्यानं, आपल्या सहवासानं सगळे गोप गोपिका आनंदित झाले. गोप गोपिकाच आनंदित झाले का? नाही. पशु पक्षी सगळे वृक्ष सगळे सगळे आनंदित झाले. अरे तिथले वृक्षही भाग्यवंत आहेत, तिथले पाषाणही पुण्यवंत आहेत. लक्षात ठेवा, तेथील वृक्ष भाग्यवंत, तेथील वृक्ष भाग्यवंत. भाग्यवंत आहेत, पाषाण नाही असा पुण्यवंत भाग्यवंत असलेल्या गोकुळामधले बाकी सौंगडी भगवंताचे यांच्या भाग्याचं काय वर्णन करावं तुम्हाला सांगतो. दिसमासा भगवंत वाढतायत आणि भगवंताचं नामकरण करण्याचा प्रयत्न त्या गर्गमुनींनी केला. गर्गमुनी येऊन गेले आणि इकडे मथुरेमध्ये कंसाला धडकी भरलेली आहे. धाकी पडला कंस, धाकी पडला. कंस मनामध्ये म्हणतो माझ्या तावडीतून हा कसा सुटून गेला आणि आता मी काय करू. विचारामध्ये मग्न आहे आणि विचारात मग्न असताना त्या ठिकाणी महाबळ नावाचा राक्षस आहे आणि त्याने सांगितलं महाराज का चिंता करता, मी आहे ना, मी बरोबर करतो म्हणाले, तुम्ही कशाला चिंता करता. महाबळ नावाच्या राक्षसाने विडा उचलला आणि तो कुठं आला, गोकुळामध्ये आला. कशाचं रूप धारण केलं, महाबळ राक्षस आहे, रूप धारण केलं भटाचं. भटाचं म्हणजे कशाचं, ब्राह्मणाचं. त्या काळात ब्राह्मणाला देवासारखं मानायचे. आजही ब्राह्मणाला जातीनं जो ब्राह्मण आहे त्याला देवबाप्पा मानतात का, देवानंतर त्याचाच सत्य बोलण्याचा नंबर आहे आणि तोच सत्यवादी आहे अशी लोकांची धारणा असते. म्हणून ब्राह्मणाला त्या काळामध्ये खूप चांगलं मानायचे. यानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं. लक्षात ठेवा, संन्यासाचं एखाद्यानं रूप जर धारण केलं, काय सांगतोय मी, थोडं विषयांतर करू. माझ्यासारखा एखादा संन्यासी बनून गावामध्ये फिरत असेल आणि तो जर मद्यपान करत असेल, पकडा
पंथाची लुंगी उतरून घ्या, उतरून घ्या. त्याला पॅन्ट शर्ट नेसायला द्या. माझ्या पंथाची बदनामी करू नकोस, माझ्या देवाची बदनामी करू नकोस. पुन्हा जर दिसलास आहे तुमच्या वासनिकामध्ये ती ताकद आहे, वापरा ती ताकद त्या ठिकाणी तुमची. गरजेची गोष्ट आहे. जो आमच्या पंथाची बदनामी करतो तो आमचा नाही आहे, तो असा आहे महाबळासारखा. तो महाबळ आहे, तो राक्षस आहे. त्यानं जसं भटाचं रूप धारण केलं तसं यानं सुद्धा सैन्याचं रूप धारण केलं असं समजा. आलं का लक्षात? विषयांतर केलं होतं, पुन्हा जागेला. गोपाला गोपाला आणि मग हा महाबळ आला. कुठे आला? गोकुळामध्ये. ब्राह्मणाचं रूप धारण केलं, हातामध्ये पंचांग, गळ्यात जानू, धोतर कमरीला असेल, शिर्डीला आमाशी. ब्राह्मणाचं रूप म्हणलं सगळं धारण करावं लागतं. यशोदेच्या नंदबाबाच्या वाड्यापुढून चालला. पंचांगवाले, भविष्यवाले, पंचांगवाले. दुपारची वेळ, ही दुपारची वेळ मोठी खतरनाक असते बरं का. माणसं कुठे जातात दुपारच्या वेळेला? नीट ध्यान देऊन ऐका. शेतात, ड्युटीला, घराच्या बाहेर. घरात कोण असतं? माऊल्या, बदमाश लोक या टायमाला येतात. तुमच्या अंगावरचे दागिने फुकट तुम्हाला उजळून देतो असे म्हणणारे चोट्टे कधी येतील? सकाळी यायला काय होतं यांना, दुपारी येतात बरोबर. तुम्हाला फसवणारे जे सगळे लोक आहेत बरोबर दुपारी, त्यांना माहिती बायांना बरोबर आपल्याला ब्लॅकमेल करता येतो आणि ते दुपारी येते. कपड्यावाले, भांड्यावाले. आणि किती दिवसापासून म्हणते बाई भांडे आणायचे होते पण हे काय ऐकतच नाहीत. बरं झालं भांड्यावाला घरी आला आणि ते भांड्यावाला आवाजच्या सव्वा पैसा घेऊन जातो. बरं, बायाला असं वाटतं सगळ्या गोष्टी स्वस्तच भेटतात. माणसाने एखादी वस्तू आणली ना, ती माऊली असं नाही म्हणणार छान आणली तुम्ही, बरी आणली. ती म्हणते महागच झाली. एका माणसानं बायकोसाठी खुश होऊन साडी आणली. बरं, साडी होती 10,000ची. आता त्यानं जर 10,000 सांगितले असते तर बायको म्हणली एवढी महागाची काय करायची, तुम्हाला पैशाची किंमतच नाही, घरमाल चालवावं लागतं. कटकटी घेतलं. यानं काय केलं? मला कितीची असेल? आता तिला माहित होतं कमीत कमी 10,000ची असेल, म्हणे 5,000ची, काही नका सांगू. हे तिच्यापेक्षा वसतात. हे मला फक्त 3 मध्ये आणले. काय दिले? 10,000 3 मध्ये. काही गरज होती का एवढं खोटं बोलायची? पण हे मोठे गमतीदार असतात. बायकोनं आपली वाह वाह केली पाहिजे बाबा. मग यानं जसं 3 म्हणलं तसं तिनं सांगितलं दुसरी माया बहिणीसाठी आला. मोबाईलला 20,000. गोपाला गोपाला हे अवघड काम आहे, लक्षात ठेवा. हे दुपारी आलं आणि दुपारी आलं भविष्य. आता यशोदा मातेला भविष्य सांगितलंय, पण बायाची मोठी गंमत असते की कोणी जर सांगणारा असेल ना त्याला विचारते तेच. आता मला काही भविष्य कळत नाही, माझं भविष्य कळलं असतं तर बोंबलायला संन्यासी झालो असतो का मी? सांगा बरं तुम्ही. अरे संन्यासाचं भविष्य म्हणजे शून्य. लक्षात ठेवा, प्रपंचाच्या अर्थानं कामाचा नाही, बेकाम असलेला देवाच्या कामाचा. बस एवढं त्याचं अस्तित्व, बाकी काहीच नाही. प्रपंचाच्या कोण्या कामाचा नाही तो. मग आता तुम्ही आम्हाला भविष्य विचारता, आमचंच भविष्य नाही, तुमचं काय भविष्य सांगावं आम्ही? ठीक आहे. हा, दीक्षा कधी घ्यायची हे
आम्हाला विचार, आमची कातर तयार आहे खिशातच. हे भविष्य मात्र आम्ही सांगतो, बाकीचे भविष्य आम्हाला नाही येत. आलं का लक्षात? बाकीच काही कळत नाही आम्हाला. हा देव कसा कमवायचा हे विचार ते आम्हाला कळतं, बाकीचं नाही सांगतो. यशोदा मातेने आवाज दिला, या म्हणले भटजी भाऊ या. आलं ते. मग आता बसायला पाठ टाकला, पुढे चौरंग ठेवला, त्याच्यावर पंचांग उघडलं, काळी मोड करायला लागला पंचांग. महानुभाव भाष्यकाराने फार सुंदर वर्णन केलं. आरतीच्या भागामध्ये मांबळ भट नावाचं एक काव्यच आहे, फार सुंदर आहे. मांबळ भट ते आले गोकुळे नाचे, सांगा देव बाप्पा माझ्या लेकराचं भविष्य सांगा. यानं आडव्या तिडव्या उभ्या आडव्या रेषा मारल्या आणि सांगितलं, यशोदे तुझं बाळ चांगलं नाही, मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे आणि अजिबात चांगलेलं नाही. काव सांगू यशोदे या बाळाचे, यशोदे या बाळाचं गुण काय सांगू म्हणले, मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे, हे वाईट आहे. आई वडिलाच्या मुळावर याला मारून टाक. कसा मारून टाक? डोळाभर आफू देऊन टाक. जुन्या काळात बाया लेकराला आफू उगळून द्यायच्या. आलं का लक्षात? त्याच्या हातात मोबाईल घेत नव्हतं. आता पोरग रडायला लागलं, खिशातला मोबाईल काढला की त्याच्या हातात, ते बी मोबाईल पाहत येड करतो आणि तसंच गपचूप बसत. आणि आई आपली दुसरं करतो, तिच्याकडे दुसरा मोबाईल, लेकराकडे दुसरं. अरे विष देऊ नका त्या लेकराकडं, त्याची मेमरी खराब होणार आहे. रोज ऐकताना डोकं खराब होणार आहे, निरोपणाकडे मी जास्त बसणार नाही. आणि म्हणून सांगतो की बालपणी आपल्या माता लेकरांना आपू द्यायच्या आणि असं आपू उगाळून दुधामध्ये दिली की मग ते लेकरू शांत झोपायचं. मग ती बाई धुणं करायची, भांडे करायची, दळण कांडण काय करायची आणि मग तोपर्यंत तिच्या लेकराची झोप संपली की ते जागं व्हायचं, ते रडायला लागायचं, तोपर्यंत हिचं काम संपून जायचं, दोघांचं काम बरोबर व्हायचं. मग आपू घरामध्ये असायची. हे माहित होतं मामळ भटाला. त्यानं सांगितलं याला तोळाभर आपू एकदा देऊन टाक. आता तिला वाटलं काय म्हणता म्हणे भटजी बाबा देव बाप्पा. अहो काल गर्गमुनी आले, त्यांनी सुंदर भविष्य सांगितलं. म्हणाले यशोदे तुझं बाळ खूप चांगलं आहे आणि हे त्रिलोकामध्ये पूर्ण अख्ख्या ब्रह्मांडामध्ये याच्यासारखं बाळ नाही असं म्हणाले ते. आणि तुम्ही असं काय म्हणता? माबळ खवळला. त्या कालच्या गाडग्याला काय कळतंय म्हणला, त्याला कुंडली तरी नीट मांडता येते का? आता सर्वसामान्य माणसाला काही कळत नाही. मी म्हणावं इंगोलीकर बाबाला काय कळतंय, आपल्याला काय माहिती असतील बाबा. इंगोलीकर बाबापेक्षा हे बाबा लय पॉवरफुल दिसायला म्हणून तर असं बोलायला. मग त्यांनी माझी करायची, मी त्यांची करायची. आणि तुम्ही म्हणायचं तुम्ही दोघा एकामेकाची करत बसा, आमच्याकडे येऊच नका. अवघड आहे, कठीण काम. अरे आपला साधू त्याचीच निंदा आपण करायची, किती चुकीचं आहे. ग्रस्तासमोर
मी सांगत असतो अजिबात नाही. एखादा जर तुम्हाला वाईट वागणारा साधू दिसेल त्याला पकडा, त्याला दंड घाला, साष्टांग दंड घालतात. अहो असं नको, तुझ्या पाया पडतो असं कर. पूरग्रस्त मंडळीला सांगून फायदा नाही. काही काही बिचारी नूतन साधनी प्रवर्तलेले आहेत, आत्ताच उपदेश घेतलाय काही काही लोकांना, त्यांच्यावर वाईट परिणाम होते ना बापू. हो अवघड आहे ना. जे जुने आहेत त्यांना काही नाही. दर्यापूरकर बाबांच्या मार्गातली गोष्ट म्हणजे जे पाटोदेकर दर्यापूरकर बाबा होते, त्यांच्यानंतरचे दर्यापूरकर बाबा तिकडे पंचाळेश्वरला धोंडराईचे दर्यापूरकर बाबा फार जबरदस्त माणसं. त्यांचा परिवार होता काही. मग त्यांचा कार्यक्रम असला का म्हातारे कोतारे आपले दीक्षा द्यायचे, सांभाळायचे ते. मग म्हातारं माणूस म्हणलं की तिकडचे जे व्यवसाय असतात ना, म्हणजे व्यसन ते इकडे येतात. तंबाखू, गुटखा, फारच झालं तर मग आगगाडी. यजमान किती चांगले असतील. मी तर खरं त्या यजमाना आता जर असते तर त्यांच्या पुढे खरंच साष्टांग दंडवत घातले असते. त्या यजमानानं काय करावं, पहाटे उठावं, मार्गात बाबाला दंडवत करावं, सगळ्याला दंडवत करावं आणि सगळ्याच्या उशाखाली पाहावं काय व्यसन आहे या बाबाला. तंबाखूचं व्यसन असन तर दुसऱ्या दिवशी झोपेमध्ये त्याच्या उशाखाली तंबाखूची पुडी त्यानं. काय माणूस आहे. कारण हा साधक जर गावात गेला आणि लोकांना कळलं हा तंबाखू खाते तर माझ्या पंथाची बदनामी होईल, त्याच्यापेक्षा मी त्याच्या उशाखाली नेमतो. कसली यजमान मंडळी होतो. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद होती, आमच्यात प्रचंड ताकद होती. संन्यासी माणसासमोर उभं राहण्याची कोण्या यजमानाची ताकद नव्हती. 2-200 एकर जमिनीचा पाटील जरी असला ना असा थरथर कापायचा पुढच्या बाबा असली ताकद. अशी माणसं होती. जमाना बदलला, तुम्ही बदललो, आम्ही बदललो. पण एक लक्षात घ्या, देव जाग्यावर आहे, धर्म जाग्यावर आहे. त्याला परत आपल्याला जाग्यावर आणायचंय, आपल्याला जाग्यावर यायचंय. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराजांना असं सांगितलं आणि याला दक्षिणा द्यावं, काढून द्यावं असं म्हणून यशोदा माता आतमध्ये गेली. पैसे आणण्यासाठी काहीतरी द्यावं ना बाबा, काय उगाच संन्यासी माणसाला उभं त्रास द्यावं. ती आतमध्ये गेली आणि मांबळ भटाला समोर असलेला चौरंग असा वाजवायला सुरुवात केली तबल्यासारखा. भगवान गोपालकृष्ण पाळण्यामध्ये मांबळ भटाकडे पाहिलं, मांबळ भटानं भगवंताकडे पाहिलं, दोघंही एकामेकाकडे पाहिलं. भगवंत म्हणजे असं तुझी माझी निंद करायला, माझ्या आईजवळ भोळी बाबडी आई आणि तिला फसवायला. थांब, तुझा कार्यक्रमच होणार आहे आता, तुझी आईच तुझा वैरी होणार आहे, चिंता करू नको. तांबळवड भगवंतानं, भगवंत शांत आहे. इतक्यात भगवंतानं कोपऱ्यात असलेल्या एका मुसळाकडे पाहिलं आणि म्हणाले, मुसळराव तुमच्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे, हे बरं आहे का? सर सज्जन माणसाला त्रास देतात. मुसळाला लगेच पायावर केल्या, भगवंता तुमची आज्ञा शिरसावंत बघतो म्हणला याच्याकडे. मुसळांना सगळ्याला आदेश आणि त्या घरामध्ये असलेले सगळ्या निर्जीव वस्तू सजीव झाल्या. माबळ भट्टाच्या लक्षात आलं काहीतरी भांडण आहे. हालचाल सुरू झाली स्वयंपाकघरामध्ये. बेलनं जागेवर निघालं, पाटा खाली होता ते उठला, वरपाय हालायला लागला. हे म्हणे आता काही बरी वस्तू दिसत नाही बोलते. इकडे तिकडे भिरभिरी भिरभिरी पाहायला लागलं कावऱ्या बावऱ्या नजरेनं. ते असं बघू राहिलं. स्वयंपाक घरातली मिरची ती म्हणते, मुसळणार माझ्याकडे काय काम आहे, मी काय सेवा करू शकते भगवंताची. मुसळ म्हणला, काय मी होऊ शकते ना. त्याच्या नाकातोडात जाऊन घुसायचं. लगेच मिरचीच्या डबड्यातून उडाली नाकामध्ये. तशी मिरची नाकात लाल समोर तो बोबलायला बरोबर नको उठलं. त्याला वाटलं आता मी तिथे थांबलं बरं नाही. उठलं, जसं उठलं तसं पाटाने मागून चिटकून आणि बस कार्यक्रम व्हायचा. इतक्या लवकर महाप्रसाद व्हायचा, कुठे निघाला म्हणून म्हणलं काहीच खरं नाही आता. तसंच पाठ चिटकून पुढे निघाला तर पुढे 5 आडवी आली. कुठं चालला, टोल टॅक्स निकाल.
टॅक्सी आवडत जाता येत नाही. पाटा ओरोटा अरे 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 त्याला सगळ्यांना बडवून काढलं. इतकं बडवलं तुम्हाला सांगतो, हिरवा निळा पिवळा काळा करून टाकला. बरं त्या अवस्थेमध्ये त्याचं अंगावर तर काही नव्हतं बाकी, पण कमरीला धोतर होतं. जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतरही कमरीचं निसटलं. जानवे तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर पिटले, मथुरेमध्ये पाठीमागं घरातून यशोदा आली. अहो देव बाप्पा दक्षिणा घे. नका 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 दक्षिणा नको, काही नको, जाऊ दे मुले, काही खरं नाही, मी तो काटले बेकार आहे. तसंच अंगावर काहीच नाही, दिगंबर अवस्थेमध्ये नदीत उडी टाकली. कसं तरी पोहत गेलं. तिथं जाईपर्यंत तोंड मडक्यासारखं सुजलं, अंग सगळं सुजलं. भलतं चित्र विचित्र दिसायला लागलं. दरबारामध्ये अंगावर बोट भर चिंती नाही. दरबारात गेलं, बोलता येईना, तोंड सुजलंय, जीभ अशी फिरणं आतमधून. काय मागोबर असा, अरे केवढी ताकद राक्षस जमले तो, आणि तू असा. सिंहासनावर बसलेल्या कंसानं विचारलं, अरे कोण आहे म्हणले? त्याच्या अंगावर बोट भरचिंदी नाही, त्याला धोतर देण्यात आलं पाहिजे. त्याला धोतर नेसायला दिलं, धोतर नेसलं, आलं. नमस्कार करता येईना, वागता येईना. काय झालं महाबळा? महाराज कोणाच्या नादी लागा, तुमच्या पाया पडून सांगतो म्हणला, कृष्णाच्या नादी लागा. का? त्यानं तुझे हाल केले? नाही 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 नाही, तू तर पाळण्यातच आहे म्हणला. ते खाली उतरला असता पाळण्यातून तर मी जिवंत आलो असतो का? भगवान गोपाल कृष्णाच्या बाळलीळा त्या ठिकाणी चालू आहे. अशा लीळा जर आपण सांगत बसलो आणि तुम्ही जर ऐकत बसला, 5 वाजून जातील, गॅरंटीनं सांगतो, तुम्ही जेवण नाही मागणार. कार्यकर्त्याची पद्धती पहिलं बिचाऱ्यानं स्वयंपाक करून ठेवला, रात्रभर बनून तिथं गेली, तुम्हाला प्रसाद, तुम्हाला खायला द्या. सगळी मंडळी आली तर काल्या ऐकायला येणार, भगवंताचा महाप्रसाद घेऊन जाणार. म्हणून तुमच्या महाप्रसादाची तयारी रात्रभर जागून त्यांनी केलेली आहे. आणि पावसाचे दिवस नाही, पण नो गॅरंटी. त्याच्यामुळं सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते. झालं बाबा, काला संपला, बाबा किती वेळ बोलणार आहे अशी कदाचित मनात त्यांना शंका आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांकडे पाहून, नाही तर तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सोडलंच नसतं, कारण तुम्ही उशिरा आला. आणि 9 दिवसाची कसर आजच काढली असती, खरं 9 दिवस भेटलेच नाही तुम्हाला. बरंच वाट पाहत या सांग तुम्ही यायला तयार नाही. सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तुम्ही आपल्या तिकडच गायब. सकाळी उशिरा यायचं, जेवायच्या टायमाला पंगत होऊन घरी गेले की मग दुसरी पंगत लंबी. 3 वाजता सत्र आणि 4:30 वाजता बाबांचं सत्र करून सुरू. पुन्हा संध्याकाळी मग पंगत काही आपले पाठ सोडत नाही. तुम्ही फक्त देवधर्म करा. आपण खाता खाता मेलो ना तरी पंक्ती सरणार नाही. देवाची इतकी कृपा आहे, इतकी कृपा आहे. बाबा आमचे गुरुजी सांगायचे, आमचे खूप हाल होते म्हटले त्या काळात.
मार्गाला पाळं भेटायचं ना ते मापात होतं. आणि आम्ही जर अभ्यासाला गेलो विजनाला आणि अभ्यास करून तिकडून आलो पाळं संपून जायचं आणि मग जो पाळेकरी असायचा त्याच्याकडे जायचं, दादा कुठे करा कुटके आहेत का वाळलेले, मग त्याला कुटके मागायचे, ते कुटके घ्यायचे, त्याला चटणी मागायची, चटणी घ्यायची, त्याच्यावर तेल मागवण्याची उजागरी नव्हती. मार्गाचा पदार्थ आहे, मागाव कसं तेल, त्याला जर वाटलं तर दिन, नाही वाटलं तर आपलं कुटके चटणी आणि त्याच्यावर पाणी टाकायचं, त्याला भिजू घालायचं पुन्हा 1 तासानं आणि मग 2-2:30 वाजता जेवायचं, 3 वाजता पोथीची घंटी लगेच पोथी जाऊन बसायचं. असे दिवस काढले त्या साधकांना. आज आम्हाला देवता असं म्हणते, खा बासुंदी खा, जिलेबी खा, गुलाबजामुन खा, बर्फी खा, पेढा खा, रसमलाई खा, मर शुगर हो. असं नाही ना, काय किती पदार्थ येतो देवानं केवढं वाटून ठेवलं आपल्यासाठी. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णाच्या बाललीला त्या ठिकाणी चालू आहे. दिसमासं करून भगवंत वाढतायत, वाढले, भगवंताचं नामकरण झालं, क्रिकेटा सुरू, वृंदावनामध्ये विनोद वाजवत आहेत भगवंत. त्या गोकुळामध्ये भगवंतासोबत सवंगडी जातात, खेळखेळा करतात, गायी राखतात. 9 लाख गायी आहेत, थोड्या तिडक्या नाही आहेत, लक्षात घ्या. एकट्या गोकुळामध्ये 9 लाख गाय, 9 लक्ष धेनो महा पंचवर्णाशी विषुद पहा सवी सवंगडी सहस्र 10,000 सवंगडी आहेत भगवंताचे. म्हणजे साधारण एक आपलं ज्याला पत्र सारखं निर्वाचन क्षेत्र जर असलं तर भगवंताला कोणाला मतदान मागायची गरज नाही. 10,000 सवंगडी, 9 लाख गायी, 5 रंगाच्या आहेत, 9 लक्ष धेनु महा पंचवर्णाशी विषुद पहा सवी सवंगडी सहस्र मुख्य जगदात्मा. असा तो जगदात्मा, जगाचा आत्मा भगवान गोपाल कृष्ण सवंगड्याला घेऊन तो वृंदावनामध्ये खेळखेळा करतो. खेळून खेळून आणि खेळ किती होतो तो, हा मामा लगोरी, अनेक प्रकारचे खेळ, अनेक प्रकारचे मैदानी खेळ, शरीर बलिष्ठ बलदंड. आता तर शरीर आमचं तुम्हाला सांगतो, आता आम्ही नाव कृष्ण ठेवलं. एका बापानं आपल्या पोराचं नाव कृष्ण, कृष्णा इकडे येते असलं मरतुकडे हाडायला चालतं, त्याचं नाव कृष्ण आहे म्हणजे. हो, याला जेवायला देता का नाही तुम्ही? खातच नाही ना म्हणजे बाबा. ते म्हणे ते पिझ्झा खाते, बर्गर खाते, आणि कुठं ते म्हणे ते नूडल्स मागते, चिप्स मागते, तेच खात राहते, जेवण करतच नाही. काय आवड आहे. भगवान गोपाल कृष्णाचं शरीर पहा कशा प्रकार बलदंड शरीर आहे. भगवंताची छाती, भगवंताच्या पोटावर त्रिवळी आहे, त्रिवळी लक्षात ठेवा. ज्याला 6 पॅक म्हणतात ना पोराचे, ते 6 पॅक जे आहे ना भगवंताच्या त्याच्यावर आहे, पोटावर. छाती अशी भरदार आहे. दंड, दंड म्हणजे दंड आहे, काय मांड्या आहेत भगवंताच्या, मांड्या आहेत. आपल्या मांड्या आणि सिगरेटच्या कांड्या फरकच नाही. गोवर्धन पर्वत त्याच उचलला करंगुळीवर. मी म्हणतो नुसतं सांगून फायदा नाही ना. बापानं उचललेलं सेनाचं टोपलं जास्तीत जास्त 20 किलोच आहे, ते आपल्या डोक्यावर घालले काही जीवावर येते का? तुम्हाला माहिती आहे, पहिलं साखरीचं गोणी तुमच्या काळामध्ये उद्धव भाऊ कितीची होती? 1 क्विंटलपेक्षा जास्त, म्हणजे त्याच्यामध्ये 110 किलो साखर बसायची. आणि माणसं कशी होती? कचकन उचलायची 110 किलो. आता लोकांनाही माहित झालं 110 किलो बंद झालं, मग 60 किलोची गोणी. युरियाच्या गोण्या 60 किलो आणि साखरेच्या गोण्या 50 किलो वाला. पुढे पुढे नंतर थोडा काळ बदलला तर मग आता 30 किलोच्या गोण्या येतात. गव्हाची गोणी 30 किलो, तांदळाची गोणी 30 किलो, डाळीची गोणी 30 किलो. आता तेही जड व्हायला लागलं, आट्याची गोणी 5 किलो. पहिलं बॅरलनं तेल यायचं, बॅरलनं 200 लिटर.
मग 15 लिटर, मग 10 लिटरची कॅन, मग 5 लिटरवर आलं, आता 1 लिटर. किती अवघड आहे. एक दिवस असा येणार आहे का आपल्याला गव्हाचं पोत 1 किलोचं होणार आहे. किती? 1 किलोचं पोत आहे. आणि माणूस 1 किलोचं पोत त्या रोडवरून जर इथं आणायचं ना, 4-5 जण उचलतो. माया जाणार होतं टाकता का 4-5 जण उचलतो. आणि त्यातल्या त्यात एका माणसाने म्हटलं, काय माणूस बाप, गव्हाचं पोत कोचकरून उचललं त्यानं, कमालच झाली बाप. कशामुळे होत आहे? हायब्रिड खानपान बदललं. लक्षात घ्या. अरे पहिल्यांदा सकाळी माणूस उठायचा, उठल्या उठल्या 2 भाकरीचा मुर्दा पाडायचा. 2 भाकरी दुधात करून खटा न्याहारी. दुपारी 3 वाजता जेवायचा आणि संध्याकाळी पुन्हा दाबून हाणायचा. शुगर नाही, बीपी नाही, थायरॉइड नाही, काहीच नाही. दणकून हाणायचा आणि कणकून झोपायचा, कणकून काम करायचा. आता तर असं झालं, म्हणू का खाऊ का नको का काही करू, ऍसिडिटी गोळी, कुठं पोट दुखायची गोळी, आणि कुठं बीपीची गोळी, शुगरची गोळी, थायरॉइडची गोळी. जेवढ्या काय ना गोळ्याच काय ना भाऊ, अवघड काम आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, कृष्ण भगवंताचं चरित्र नुसतं ऐकायचं नाही, आपल्यात किती फायद्याचं होईल ते, किती उतरता येईल आपल्याला त्याच्यामध्ये याचा विचार करा. व्यायाम, दंड बैठका. एक आमचे उपदेशी वकील आहेत औरंगाबादला, संभाजीनगर, औरंगाबाद संभाजीनगर, तर त्यांचं नाव आहे घुटे पाटील, उपदेशी. आता सध्या सकाळी 250, तुम्ही पाहिलं असेल घुटे पाटील, सकाळी 250, संध्याकाळी 250, दररोज दंड घालतात. किती? 250 दंड सकाळी, 250 दंड सकाळ संध्याकाळी. माणूस असा झाला, असा आपल्याला वाटते ढोकळलं तर पडून 4-5 कोलांट खाली. पण त्याने मला गहू आणून दिले, घरचे आहेत म्हणे बाबा, आणि एकाच हातानं 50 किलोचं उचललं. धरलं असं गेलं असं. आत्ताची गोष्ट, दंडवतामध्ये इतकी शक्ती आहे. कोण घालत दंड, कोणी कसे, कोणी कसे, कोणी कसे दंड घालायचं जेव्हावर येते. अरे बाईसा राशी दंडावर घाली ती किती आहे, स्थूळ आहे बाईसा, पण राशी म्हणजे ढीग, कमीत कमी 500 दंड. भक्ती म्हणजे काय असं नाही ना, काहीतरी उगाच काहीतरी नाही, समर्पण असावं. भगवान गोपाल कृष्णाच्या या बाळलीळा चालू आहेत. तिथे वृंदावनामध्ये भगवंत खेळखेळा करतात. गोवर्धन पर्वत उचलला, भगवंतांना सगळ्यांना दाखवून दिलं की तुम्ही तुमचं काम स्वतः करा. पर्वत भगवंतांनी उचलला तरी सगळ्यांनी त्याला काठा लावलेले आहे. भगवंत सांगतात एकीचं बळ, तुम्ही ताकद लावा, खर्च करा. असं नका माझ्यावर अवलंबून राहू नका, तुम्ही सुद्धा मदत करा चांगल्या कामाला. भलेही त्या कामाचा तुमचा परिणाम काही होणार नाही, पण तरी तुम्ही करतो हा भाव होता म्हणून देवानं सांगितलं की तुमच्या काठ्या काढून घ्या. मी करतो असा भाव जर नसेल तर तुम्ही काठी लावायला अडचण नाही. त्या काठीचं काहीही होत नसेल तरी सुद्धा लावायला अडचण करायला पाहिजे. काल एका सज्जनानं आपल्याला रस्त्यामध्ये शरबत पाजलं. मी इथल्यासाठी नाही सांगत, नेहमीच्यासाठी सांगतो. आपण शरबत पिलो, काय म्हणून पाजलं आपल्याला? हे देवाचे लोक आहेत, भगवंताचं नामचिंतन करत चालले, त्यांना काहीतरी दान केलं पाहिजे. मग आता शरबत आपल्याला पाजलं, आपला गिलास बरोबर कचऱ्या कुंडीवर टाकायची जबाबदारी कोणाची? आपलीच का नाही? का ज्यानं शरबत पाजलं त्याची? अवघड आहे, कळलं पाहिजे माणसाला. म्हणून तर म्हणतो तुम्ही 9 दिवस नाही आले आणि आता सोडूच वाटत नाही तुम्हाला. काय करावं? सेवा करत नाही आपण. परिसरामध्ये कचरा. अरे मंदिर आपलं आहे. मला सगळे पुरुष लोक थकतात विचार, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही घरी जाईपर्यंत इथं चटया. आता चटया सकाळी बाया येणार म्हणे, आपल्या चर्येनं होणार नाही म्हणे, त्याच्यामुळं त्या लोकांना चटया रात्री साफ केला, स्वच्छ केला आणि दंडवत घालण्यासाठी चटया.
तुम्ही प्रायश्चित केलं असेल, त्यांनी केलं नसेल कदाचित, पण तुम्ही प्रायश्चित करावं म्हणून त्यांनी चटया टाकलेल्या आहेत. हे काही कमी नाही, एक फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आपण श्रवण करत असताना आपल्यामध्ये ते उतरलं पाहिजे याचा विचार करा. खूप खेळ झाले होते जो हनुमान अनेक प्रकारचे, आणि भगवंतानं सांगितलं म्हणजे आता काय खेळायचं. एक जण म्हणला देवा आता खेळ नको रे बाबा, आता पाया पडतो, आता थकलोय. काय खेळून खेळून थकलो, मग आता मोठा सोडा म्हणजे शिदोऱ्याच्या गाठी सोडा. भुका लागल्या कानी भार पोटी भुका, हाती 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 भार पोटी भुका. काय खेळायाचे सुख, 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 काय खेळायाचे सुख. भगवंता खांदी भार पोटी भूक. आता म्हणलं शिदोऱ्या सोड्यात थकलोय चारून चारून, खेळ बी झाला, गुरही चारले, आणि म्हणले आता शिदोऱ्या सोडा, भुका लागल्या. सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या. 10,000 शिदोऱ्या, प्रत्येकाची शिदोरी वेगळी, प्रत्येकाच्या शिदोरीमध्ये वेगवेगळे पदार्थ. शिदोऱ्या एकत्रित करायला सांगितलं. पोराला भुका लागल्या, पोराने शिदोऱ्या सोडल्या, लगेच घास मोडून तोंडात थांबा, काय एकत्रित करू सगळे. भुका लागल्या, अरे हो ना म्हणले, आता काय शिजेपर्यंत निवेपर्यंत जाऊ नाही का म्हणले, सगळे एकत्रित करा. सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, आणि भगवान गोपाल कृष्णाने स्वतःच्या हाताने आपल्या श्रीकरानं त्या शिदोऱ्या एकत्रित करून सगळ्यांना वाटून दिल्या. तो काला, त्याला काय म्हणायचं, काला. आलं का लक्षात. श्री चक्रधर स्वामींनी आपल्या साधकाला हाच संदेश दिलेला आहे. एकत्र खानपान कीजिए, लक्षात घ्या, एकत्र भोजन केलं पाहिजे असा संदेश भगवान श्री चक्रधर स्वामी आपल्या साधकाला देतात. गोपाल कृष्ण भगवंताने गोपाल काला करून आपल्या कृतीनं आपल्या सवंगड्यांना सांगितलेलं आहे. शिकवलं तत्वज्ञान आपल्या देवानं, आचरण करतात मुस्लिम बांधव. काय आचरण कोण करते, मुस्लिम बांधव. कारण बघा तुम्ही, त्यांच्या ज्यावेळेस त्यांना रोजे असतात, त्यांची ईद असते, त्यावेळेस ते सगळे एकत्रित जेवण करतात. सांगितलं कोणी, गोपालकृष्ण भगवंताने. सांगितलं कोणी, चक्रधर भगवंताने. आचरण कोण करायला लागले, मुस्लिम बांधव. लक्षात घ्या. म्हणून एकत्र भोजन अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही गावात एकत्र भोजन नाही करू शकत, तर दररोज कमीत कमी कुटुंबामध्ये एकत्र भोजन करत जा. सगळी मिळून जेवायला बसत जा एकत्र. सासू आणि सून दोघींना एकत्र जेवायला बसायचं. सासून अगोदर बसावं, सुने नंतर. असं काही कुठं लिहिलंय का, कायदा आहे का असा, कोण्या वचनात ते सांगा बरोबर. हा फालतूचे काम लावा, जीव लावा ना तेवढं सुनेला, जवळ घेऊन तिला जेवायला बसा ना, काय बिघडलं. अरे तुमच्या पोरीपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करा म्हटलं का. हेच तर देवाला पाहिजे. आनंद देण्यासाठी तो आलेला आहे, हसवण्यासाठी तो आलेला आहे, पृथ्वी तलावर रडवण्यासाठी नाही. तो म्हणतो तुम्ही हसले पाहिजे, इथंच नाही तर हसत हसत मेले पाहिजे, आणि मेल्यानंतर मुक्तीपदाला हसत हसत गेले पाहिजे. माझ्या स्वरूपात तुम्ही हसत हसत विलीन झाले पाहिजे, याचसाठी त्याचा अवतार आहे. आलं का लक्षात. असा गोपालकाला भगवंताने केला. हा एक त्याचा अर्थ. दुसरा एक अर्थ असा, दही असते, दही कालाचा प्रसाद करतात की नाही, त्याच्यामध्ये दही असते. दही परमात्मा स्वरूपाचं प्रतीक आहे, आणि लाही जीवात्म स्वरूपाचं प्रतीक आहे. लाही ही दह्यामध्ये बुडते, बुडल्यानंतर त्या लाहीमध्ये दही घुसतो.
काय होतं, लाहीमध्ये दही घुसतं तरी सुद्धा लाहीचं अस्तित्व स्वतंत्र असतं आणि दह्याचं अस्तित्व स्वतंत्र असतं. असंच आहे परमेश्वर. या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये जीवात्म स्वरूपाला समावून घेतो, तरीही जीवात्म्याचं स्वरूप तसंच्या तसं 100 ब्रह्मांड तसंच असतं, तरी सुद्धा स्वतःचं अस्तित्व स्वरूपाचं कायम ठेवून जीव भगवंताचा अनुभव, भगवंताचा आनंद उपभोगतो. यालाच काला म्हणलेलं आहे. आणि काला झाला, उद्या जर बाबा गावात आला, बाबा काला आज काला झाला, तुम्ही का आला नाही का, हे आज काही नाही बुवा, काला संपत. आणि म्हणून या निमित्तानं तुमच्या गावात एवढे साधू संत येतात आणि आनंद उत्सव आहे. दिवाळी जशी संत येते घरा, तोची दिवाळी दसरा आहे. तुमच्या चेहऱ्यावरून मला कळते आहे, तुम्ही पथोडवासियांना मला इथं बोलवलं, सेवेची संधी दिली. तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आमचे मिथुन दादा तबलावादक, मृदंगाचार्य, आमचे गायनाचार्य, टाळवादक, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आमचे संजू दादा म्हणले, बाबा सप्ताह 7 दिवसाचा असतो. मी म्हटलं 1 दिवसाचा असतो, तिथं नाही म्हणत तुम्ही 7 दिवस काढून नाही, 1 दिवस काढून बघा. म्हणलं सप्ताह म्हणजे सप्ताह, नाव सप्ताह. 2 दिवस असू द्या, 3 दिवस असू द्या, 4 दिवस असू द्या, 5 दिवस असू द्या, तरी सप्ताह. महिनाभर असू द्या तरी सप्ताह, वर्षभर असलं तरी काऊन बघ 7 दिवसाच्या वर दिवसच नाही. मोजा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. यथामती यथावकाश धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ पूर्ण केला. माई बाप माझं यूट्यूब चॅनल आहे महंत कळमकर बाबा या नावाने. ज्यांना कोणाला त्याच्यावरती पाहायचं असेल ते पाहू शकता. कारण तुमच्या नातेवाईकाला हे जर मला माझं बरं वाटलं हे पाठवायसाठी, बाबा बोलले, बाबा बरं बोलले, चांगलं बोलले, तुम्ही ऐका बा असं म्हणण्यासाठी ते आहे, तेवढ्या पुरतं. आणि दुसरी गोष्ट, पुस्तक आहेत माझ्या विचाराचे काही, ते इथे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 80 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत पुस्तकांची किंमत आहे. संग्रहणीय पुस्तक आहेत. एक पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही पुस्तकं आपल्या कामाची आहेत. आणि ज्यांना बोलायचं त्या लोकांसाठी तर खूपच कामाचे आहेत. कारण एका पुस्तकामध्ये 5 प्रवचनं आहेत आणि त्याच्यातले ओव्या, अभंग, त्याच्यातले सूत्र, त्याच्यातले श्लोक, त्याच्यातले आर्या हे जर तुम्ही पाठ केल्या तर तुम्हाला सुसूत्रपणे बोलता येईल चांगलं. अशी 20 सूत्रांचा संच आहे सूत्र संजीवनी नावाच्या भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 मध्ये. आणि शांताबाईचं आत्मकथन, शांताबाई स्वतः बोलते असं आत्मकथन सार्थक नावाची कादंबरी आहे. तिच्या जन्मापासून ती मेल्यानंतर सुद्धा तिला जिवंत ठेवलं मी. कारण ती राखीच्या रूपानं त्या 41च्या गठोड्यामध्ये स्वामींपर्यंत ती जाते, इथपर्यंत तिला जिवंत ठेवलंय. अशी ती सार्थक नावाची कादंबरी, तिची 80 रुपये किंमत. आणि माझा आवडता विषय म्हणजे कथा कथन. माहेर नावाचा कथासंग्रह आहे, तोही या ठिकाणी उपलब्ध आहे. या कोरोनाच्या काळामध्ये 5 ते 6 पुस्तकं कम्प्युटरमध्ये पडून आहेत. हिंमत होत नाही, कारण पैसा खूप लागायला आहे. दुपटीनं किमती वाढल्या प्रेसच्या, त्याच्यामुळं ते काम तसंच स्थगित पेंडिंग पडलेलं आहे. पण जे जुने पुस्तक आहेत ते मात्र तुम्हाला मागच्या वर्षी मी आणले होते. विक्रीस उपलब्ध आहे, ज्यांना कोणाला पाहिजे घेऊ शकतात. ज्या संयोजकांनी, या गावकऱ्यांनी मला इथे बोलवलं, सेवेची संधी दिली, ज्या साधू संतांच्या माध्यमातून आमचे केशरदास दादा असो किंवा प्रेमराव दादा असो यांच्या माध्यमातून त्यांनी मला इथे बोलवलं, सेवेची संधी दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हो, पुढे 24 एप्रिल दौना पर्वाचं निमित्त त्याचं आमंत्रण. दौना पर्वाला तुम्हाला रुद्रपूरला जाण्यासाठी, दौना वाहण्यासाठी गेल्या 4 ते 5 वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय पूजनीय केशवदादा हे करतायत. आणि मी पहिल्या दौना पर्वाच्या त्यांनी ज्यावेळेस म्हणजे ते सुरू केलं पालखी सोहळा दौना पर्वाची, त्यावेळेस मी आलो होतो. काजळा देवळाला माझं कीर्तन झालं आणि रुद्रपूरला सुद्धा त्या प्रांगणामध्ये त्यांनी माझं कीर्तन ठेवलं होतं.
आणि आता तर बरीच मंडळी वाढली दवना वाहण्यासाठी. श्री गोविंद प्रभू बाबा त्या दवना पर्वाच्या निमित्ताने काजळा देऊळवाड्यावरून रुद्रपूरला जातात, म्हणून आपण तो दवना पर्व साजरा करत असताना श्री प्रभू बाबांच्या पालखी सोबतच जसं काही आपण चाललो रुद्रपूरला आणि रुद्रपूरच्या महाजनांनी श्री गोविंद प्रभू बाबांचं स्वागत केलं, दवना पर्वाने देवाची पूजा केली, ते पर्व साजरं केलं. असा तो अवसर 24 एप्रिल या रोजी आहे. तर याची सर्व भक्त मंडळींनी नोंद घ्यावी. आणि या ठिकाणी पालखी प्रस्थान सकाळी 6 वाजता काजळा देऊळवाड्याला इथून होणार आहे. काजळा देऊळवाडा ते रुद्रपूर 24 एप्रिलला 24/4/24 अशा पद्धतीनं या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलं सेवेची संधी दिली, झालेली सेवा भगवान श्री गोपालकृष्ण चरणी समर्पित करतो. आणि हो, फार महत्वाची एक गोष्ट सूचना. आदरणीय पूजनीय सोनपेठकर बाबा आपल्या भागामध्ये इंल्याला ज्यांनी आपलं वास्तव्य केलं होतं, इंल्याच्या डोंगरामध्ये, कारण डोंगर त्यांना आवडतो असंच मला वाटतं. आणि गुरुवर्य बाबुळगावकर बाबांनी ज्या भाषेमध्ये या ढोरा डोंगराचं वर्णन केलेलं आहे, ढोरा डोंगराच्या कुशीत जाईन तेथेच पाहिन रूप तुझे, तर तसं ते रूप पाहण्यासाठी भगवंताचं हे सोनपेठकर बाबा ढोरा डोंगरात गेले. खूप दाढी वाढलेली होती, डोकी वाढलेली होती आणि आपलं उर्वरित सगळं आयुष्य ढोरा डोंगराच्या पायथ्याला यांनी तिथे वेचलं आणि ते देवदर्शनाला गेलेले आहेत. आज 11 वाजता त्यांची शुश्रूषा झाली. तर त्याकरता सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं आहे आणि त्यांना आपण सर्व महानुभाव पंथीच नाही बाकी असतील त्यांनी सुद्धा एक पवित्र असा महात्मा भगवंताच्या दर्शनाला गेले, म्हणून त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करायचे. 2 मिनिटं स्तब्ध राहा.